की HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणि MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स या संदर्भात तुम्हाला ह्या प्रश्नांचं विचारणा करण्यात आलेली आहे. आता MPI जो आहे तो 2010 पासून सुरू झालेला आहे. त्यामुळे MPI जो आहे तो विचारण्याची जास्त शक्यता असते. प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात आणि इथे खूप सिंपल प्रश्न विचारलाय प्रिलिमसाठी. मला वाटतं की बऱ्याच लोकांना हा प्रश्न आलाय ज्यांनी पॉवर्टी नीट वाचलेलं आहे, दारिद्र्य चॅप्टर नीट वाचलेलं आहे. त्याचं उत्तर आहे म्हणजे आरोग्य, हेल्थ, एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड्स. सो हे तिन्ही पर्यायाला कॉम्बिनेशन जर बघितलं म्हणजे क, ड असा तुमचा पर्याय क्रमांक मिळतो तिसरा. त्यामुळे 21चं तुमचं पहिल्याचं उत्तर आहे 3. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी विचारलंय 2001च्या सप्टेंबरमध्ये जी योजना आलेली ज्याच्यामध्ये 2 योजना मिक्स झालेल्या, जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना म्हणजे एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम जी 1993 ची होती. मी माझ्या सॅटर्डे आणि संडेला मी जे पॉलिटी आणि इकोचे मॅरेथॉन लेक्चर घेतलेले ज्याच्यामध्ये आम्ही स्कीम सगळ्या घेतलेल्या होत्या आणि इतर टॉपिक सुद्धा घेतलेले. त्यामध्ये बरेचसे प्रश्न इकोमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट झालेले बघायला मिळतात. ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण मी तिथे सांगितलेलं होतं आणि हे स्कीम सुद्धा मी सांगितलेली होती. सप्टेंबर 2001 ला संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आलेली जिच्यामध्ये ह्या वरील 2 योजनांचा समावेश झालेला. सो याचं उत्तर आहे पहिलं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. त्याच्यानंतर आहे 23 हा सुद्धा प्रश्न आम्ही घेतलेला होता किंवा हा प्रश्न सगळ्यांना आला असेल अशी आशा करूया. FRBM ऍक्ट त्यांचा खूप फेव्हरेट असतो. 2003 ला त्यांनी FRBM ऍक्ट आणलेला होता आणि FRBM ऍक्टचे काही टार्गेट्स होते आणि त्या टार्गेट्स मधलं एक टार्गेट होतं की रेव्हेन्यू डेफिसिट जी आहे ती कमी करत करत जायचं. पण कधीपर्यंत कमी करत जायचं तर 2008-9 चे टार्गेट ठेवलेले होते. अनफॉर्च्युनेटली असं झालं की या टार्गेट अचीव्ह करता करता शेवटी मंदीची लाट आली आणि त्याच्यामुळे पुन्हा हे टार्गेट आपण लूज केले आणि आपली जी तूट होती ती फुगायला लागलेली. सो डिटेल्स आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. पण याचं उत्तर सध्या राहील तुमचं 2008-9. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे तुमचा 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये कोणते प्राधान्यक्रम होते. आता काही मुलं म्हणतील की सर तुम्ही म्हणालेला अर्थसंकल्पांवरती प्रश्न येणार नाहीये. बघा खूप जास्त पिक्युलियर गोष्ट असेल अर्थसंकल्पामध्ये तर ती येऊ शकते. जसं की यावेळेस त्यांनी सप्तर्षी प्राधान्यक्रम ठेवलेला. 2022ला आपण 75 वर्ष कंप्लीट केलेली होती. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की या अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं जे सगळ्या न्यूजपेपरला हायलाइट झालेलं, की आपल्या इथे सप्तर्षी म्हणजे 7 प्रायोरिटीज एरिया घोषित केलेले. सो त्यांनी तेवढंच विचारलं की कोणते प्रायोरिटीज एरिया आहे. तुम्ही जर बघितलं तर नॉर्मल गेसिंग वरती पण तुम्ही याचं उत्तर देऊ शकत होते. सगळेच्या सगळे प्रायोरिटी एरिया आहे. त्यामुळे तुम्हाला 24चं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आहे 12व्या वित्त आयोगाचा प्रश्न विचारलाय त्यांनी. याच्यामध्ये तुम्ही लॉजिकली पण उत्तर देऊ शकला असता. जनरली ह्या गोष्टी 75-25 रेशोमध्ये असतात आणि जर नॉर्थ ईस्ट कडचे स्टेट्स असतील तर ते 90-10 च्या रेशोमध्ये असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे 75-25. त्यांनी विचारलेलं की 12वा जो वित्त आयोग होता त्याने नॅशनल कॅलॅमिटी रिलीफ फंड नावाचा एक फंड तयार केलेला. तर त्याच्यामध्ये योगदान देण्याचं जे काही रेशो होता प्रपोर्शन केंद्राचा आणि राज्याचं किती होतं तर केंद्र 75 देईल आणि राज्य 25 देईल. तो उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 3 25चं राहील. त्याच्यानंतर 26चं जे काय उत्तर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जीएसटी मध्ये प्रश्न विचारलेला. मी इकोच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की जीएसटी आणि वॅट हे दोन्ही खूप महत्वाचे आपले टॅक्स रिफॉर्म्स आहेत भारतातले. वॅट वरती प्रश्न येतो किंवा जीएसटी वरती प्रश्न येणार आणि त्यांनी विचारले जीएसटी संदर्भात कुठले अयोग्य वाक्य आहेत. सगळ्यात पहिले UT-GST जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी कलेक्ट करतं असं म्हटलंय. हे वाक्य थोडं संदिग्ध आहे कारण युनियन टेरिटरीचे 2 टाइप्स आहेत. एकाला ज्याला विधानमंडळ असतं जसं की दिल्ली पुडुचेरी आहे आणि असे युनियन टेरिटरी ज्याला विधानमंडळ नाहीये. जिथे विधानमंडळ नसतं तिथे केंद्र सरकार UT-GST कलेक्ट करतं आणि जिथे विधानमंडळ आहे तिथे UT-GST हा केंद्र आणि राज्यांकडून कलेक्ट केला जातो. सो सध्या आपण त्यांना ब्रॉड व्ह्यूने आपण समजूया की पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे. IGST म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू दुसऱ्या राज्यात जाते त्यावेळेस तुमच्यावरती इंटिग्रेटेड जीएसटी लागतो आणि तो कलेक्शन जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं असतं. त्यामुळे याचं उत्तर असं राहिलं पाहिजे. त्यांनी इनकरेक्ट विचारलंय ना. जर करेक्ट विचारलं असतं तर बोथ करेक्ट झालं असतं. परंतु इनकरेक्ट विचारल्यामुळे उत्तर नन ऑफ दिस राहील. त्यानंतर पुढचं जे आहे ते खूप लॉजिकल आणि सोपं विचारलेलं. 2011-12च्या नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा कोणती ठरवलेली. सो त्यांनी लॉजिकली विचारलेलं बघा ना वर्षासाठी विचारलेलं वर्षभरासाठी. सो सरळ सरळ दिसतंय की 47, 32, 49 हे नाही होऊ शकत. हे महिन्यासाठी होऊ शकतं परंतु वार्षिक नाही होऊ शकत. त्यामुळे 816 आणि 1000 त्याचं उत्तर आहे जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्याच्यानंतर 28 प्रश्नाकडे जाऊया. 28व्या हा थोडासा हटके प्रश्न आहे परंतु रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे प्रादेशिक विषमता
हे इकॉनॉमिक्स मधलं एक जे टायटल आहे त्याच्या खाली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा लॉजिकल प्रश्न पण सुटला असता ज्यांना थोडंसं नॉलेज आहे डिस्पॅरिटी बद्दल. स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम नावातच आहे बघा. स्पेशल एरिया म्हणजे ते क्षेत्राबद्दल बोलतात आहे कोणत्या तरी, आणि क्षेत्रासाठी त्यांनी विचारले हा प्रोग्राम कोणासाठी तयार केलाय, आणि नावातच दिलंय स्पेशल एरिया. आता एरिया जर दिला असेल तर आपण तिथं हिली एरिया आणि हा जो एरिया असतो जो मागासलेला असतो त्या संदर्भात हा प्रोग्राम आहे. त्यामुळे ब जर बघितलं तर ब दोन ठिकाणी आहे, ब ड सोबत आहे आणि ब क सोबत आहे. परंतु तुमचं ग्रामीण भागात औद्योगिकरण तिथं बसत नाही, त्यामुळे डोंगराळ आणि दुष्काळग्रस्त भाग. सो तुमचं उत्तर पाहिजे ब आणि क, जे की 28 मध्ये तिसऱ्या पर्याय येते. नंतर आपण या स्कीम्स बद्दल व्यवस्थित बोलूया. सध्या आपण जास्त वेळ याच्यावरती नको खर्च करायला. अगेन सिलेबस मध्ये मेन्शन केलेल्या पॉइंट्स वरतीच त्यांनी प्रश्न विचारले, थोडं पण डेव्हिएशन केलेलं नाहीये. फिस्कल पॉलिसी नावाचा शब्द आणि मॉनिटरी पॉलिसी नावाचा शब्द त्यांनी मेन्शन केलाय. फिस्कल पॉलिसीच्या इन्स्ट्रुमेंट वरती प्रश्न विचारलेला आहे. लॉजिक सेन्स मध्ये तुम्ही इथे लावू शकता. त्यांनी मुद्दामून ऑल ऑफ द अबव उत्तर दिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला फिस्कल पॉलिसी म्हणलं तर सरकारचं राजकोषीय धोरण जे असतं त्याच्या संदर्भात आहे. सो पब्लिक स्पेंडिंग आणि पब्लिक डेप्ट असायलाच पाहिजे. टॅक्सेशन आणि बजेट पण असायला पाहिजे. सो तुमचं ए आणि सी पर्याय जो दिसतोय ते तुमचं उत्तर आहे, जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. नेक्स्ट आहे तुमचं उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, ज्याला शॉर्ट मध्ये उदय असं म्हणतात. ही योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये जी वितरण महामंडळ आहेत विजेची, त्यांचा जो काही कर्जाचा बोजा झालाय तो हलका करण्यासाठी ही योजना आणलेली होती. सो त्यांनी सरळ विचारले फक्त ही कोणाची, हु लॉन्च्ड विचारलंय. त्यामुळे जास्त त्रास न देता सरळ विचारले कोणी लॉन्च केली. उत्तर आहे केंद्र सरकार. सो अर्थात आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर आहे सिंपल प्रश्न, जो मी माझ्या लेक्चर्स मध्ये सुद्धा सांगितलेला, आणि इव्हन उदय स्कीम पण आम्ही लेक्चरमध्ये डिस्क्राईब केलेली होती. फिस्कल पॉलिसी डिस्क्राईब केलेली होती. हा जो प्रोग्राम आहे तो आम्ही डिस्क्राईब केलेला नव्हता. यामध्ये आम्ही बरेचसे, मला वाटतं 11 ते 12 प्रश्न आम्ही डिस्क्राईब केलेले होते. नेक्स्ट आहे राज्यसेवेला जर तुम्हाला ती वन डे मॅच मॅरेथॉन बॅच लावायची असेल तर आपण युट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती कळवू. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. जे नवीन असतील माझा व्हिडिओ बघणारे त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपण वेगवेगळे उपक्रम याच्यावरती घेत आहोत. नेक्स्ट आहे 31st क्वेश्चन, ज्याच्यामध्ये त्यांनी खूप सिंपल विचारलंय. टॅक्स रिफॉर्म कमिटी 91 ला कोणती होती, आणि जी त्यांची नेहमीची आवडती कमिटी आहे जिचं नाव आहे राजा चलैया समिती. सो सतत विचारलेली समिती आहे. आबिद हुसेन, नरसिंहम समिती आणि सुखमय चक्रवर्ती समित्या या इथं फिट बसत नाहीयेत. एकतर त्यांचं वर्ष वेगळं आहे आणि त्यांची थीम वेगळी आहे. त्याच्यानंतर 32वा जो प्रश्न आहे तो थोडासा संदिग्ध आहे. याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करत नाहीये. सो तो आयोगावरती आपण सोडूया. तुम्हाला जर उत्तर मिळालं तर मला कमेंट बॉक्समध्ये 30 सेकंडचं उत्तर कळवा. त्याच्यानंतर आहे 33rd प्रश्न. एक खूप लॉजिकल प्रश्न आहे. राज्यसेवेला आलेला क्वेश्चन आहे मुख्य परीक्षेमध्ये. त्यांनी सरळ विचारले खाद्य तेलावरचं राष्ट्रीय मिशन तेल पाम. आता पहिली गोष्ट एक का विचारलं, तुम्हाला ऍग्रिकल्चर नावाचं टायटल दिलेलं आहे इकॉनॉमिक्स मध्ये, शेती टायटल खाली हे विचारलंय, आणि हे खूप स्वाभाविक होतं विचारण्याचं. माझ्या नोट्स मध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ज्यावेळेस मी अनालिसिस घेईन त्यावेळेस मी तुम्हाला प्रूफ सुद्धा देईन. परंतु आता सध्या याचं उत्तर फक्त नोट करा. 33 मध्ये पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे, ऑगस्ट 2021. नेक्स्ट आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम, म्हणजे पीक विविधीकरण कार्यक्रम जो 13-14 मध्ये सुरू झाला. ती कशाची सबस्कीम होती याचा रेफरन्स मी तुम्हाला प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा देतो. आता सध्या फक्त याचं उत्तर जाणून घ्या. 34चं उत्तर आहे RKVY, म्हणजे 2007 साली जी योजना सुरू झाली राष्ट्रीय कृषी विकास योजना, जिथं सध्याचं नाव आहे रफ्तार. ही सुद्धा स्कीम आम्ही गेल्या रविवारी डिस्कस केलेली वन डे मॅरेथॉन बॅच मध्ये. त्या स्कीमच्या संदर्भात हा प्रश्न आलाय, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न याच्यामध्ये 35 मध्ये तुम्हाला हा प्रश्न आलाय मनी चॅप्टर मध्ये. ऍक्च्युली याचं टायटल त्यांनी सिलेबस मध्ये दिलेलं नाहीये, परंतु राज्यसेवेचा सिलेबस मुख्यचा ज्यांनी तयारी केली आहे ते मनी किंवा चलन हा चॅप्टर करतील, आणि त्याच्यामध्ये M1, M2, M3 याचं मेन्शन केलेलं आहे. आणि याचं उत्तर तुम्ही जर बघितलं M3 मध्ये तर तुम्हाला सगळे पर्याय योग्य आहेत. उत्तर तुमचं 35चं पर्याय क्रमांक 4 आहे. सो अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्नांचं चर्चा केलेली आहे. सगळ्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केले एक्सेप्ट 32. जर 32 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता, आयदर स्टेटसला किंवा तुमच्या कुठल्याही माध्यमातून. तुम्हाला याची उत्तरं मी मोस्टली ऑथेंटिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आयोगाची आन्सर की आल्यावरती याच्यातली ऑलमोस्ट सगळी उत्तरं तुमची मॅच होतील.
ठीक आहे. सो आपण थांबूया. आपण आता जॉग्राफी आणि हिस्ट्री आणि त्याचसोबत मॅथ्स रिझनिंग वरती जम्प करणार आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ती सुद्धा मी लिंक देतो. तो आपण जॉग्राफीच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. थँक यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.